नमस्कार मंडळीनो, कसं काय मजेत आहे ना? आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी चाललोय चिपळूणला पुण्यावरून. तर बघूया कसा बनतोय आपला पुणे टू चिपळूण ब्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण निघालोय आत्ता चिपळूणला. निघायचं तर सकाळी लवकरच होतं, सकाळी उठलो नाही. तर आता चाललोय. काय आपल्याला जवळजवळ 4.5 तास लागतील जायला. बघूया कशी बनते ही जर्नी. सकाळी उठलो असतं तर त्याला बरं पडलं असतं. तर काय आम्ही पिरंगुटला ट्रॅफिक लागतोय का नाही. या रूटवर तर म्हटलं ना, खराब पार्ट म्हणजे हा पिरंगुटचा रोड. ट्रॅफिक लागला तर लागूनच जातो. लय वैताग येतोय रोड या. इथे एवढे मोठे मोठे डंपर जातात येत ना. आपण आपला जाऊया साईडनं. दीदी बघा कुठनं येते उलटी. यांच्या बाजूला चालवायला म्हणजे लय एक भीती वाटते. डेंजर डेंजर कारभार आहे. म्हणून सकाळी लवकर निघायचं होतं मला. उठला असतो चायला बरं झालं असतं. सॅटर्डे 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 काय सगळे लोक विकेंडला निघाली आहेत. हो भाई, मोठा ग्रुप आहे. तर भावानं आता मी आहे तामिनी घाटात. येऊ शकताय तुम्ही. आजूबाजूला मस्त ग्रीनरी, व्ह्यू, बाजूला डॅम. राईड करायला या रोडवर मजा येते. असं गार गार वाटतंय तामिनी घाटात. थंड थंड कूल कूल. या कॉर्नरला असले ॲक्सिडेंट होतात ना. बघू शकता तुम्ही, बॅरिकेड बघू शकता कसला फुटलं आहे. डायरेक्ट सर तिकडे खाली जातात गाड्या. शार्प कॉर्नर आहे एकदम. गाड्या हळू चालवा त्या कॉर्नरला. सामान्य गाडत नाही तसं जर नक्कीच गाड्या हळू चालवा तिकडं. हे बघा, एवढा मोठा कॉर्नर आहे. एक ट्रक कसला चालवतोय बघा, बांग भुंग बांग भुंग बांग भुंग. आपण तामिनी घाट फायनली उतरलेला आहे. आता लागलोय मानगाव MIDC रोडला. हा रोड काय भारी केलाय माहिती आहे का इथला. आधी एकदम छोटा रोड होता, आता असा भारी केलाय रोड. भावानं आता एक छोटासा ब्रेक घेतला होता. तर मी मानगाव रोडला तिथनं मला अजून जवळजवळ 2.5 तास लागेल चिपळूणला जायला. जाऊया निवांत. त्याला परत थोडं थांबायचं आहे नाश्ता करायला. चला.
आता मी आहे पार्ले नाश्ता करायला थांबलो होतो. तर इथनं मला 1.5 तास लागेल घरी जायला. आपली पुढची जर्नी कंटिन्यू करतोय. क्षमा आईला म्हणून सकाळी लवकर निघायचं होतं. कसला ऊन वाढलाय बघा. हाय जो मारणाचं उकडायला होतंय. भावांनो आता मी आलोय कशेडी टनलच्या इथे. कशेडी टनल झाल्यापासून असं एकदम पटकन जाता येतं रे इथनं. आधी अर्धा तास जायचं तरी घाटात, कशेडी घाटात. पण आता ते पूर्ण स्किप होऊन डायरेक्ट कशेडी टनल मधनं 5 मिनिटात बाहेर. तर आलोय आपण खेडात. इथनं मला जायला 1 तास लागतो घरी. 1 तास पण जास्त झाला, 45 मिनिट्स लागतील. रस्त्याचं काम चालू आहे. इथनं राईटला गेल की गाडी खेड रेल्वे स्टेशन. ते बघा खेड रेल्वे स्टेशन दिसतंय काय तुम्हाला? तो दिसत असेल. भोसते घाट आपला खेळाचा डेंजरस भोसते घाट आहे हा. आता माझा कॉर्नर दाखवतो जिथे ऍक्सिडेंट होतात. डेंजर कॉर्नर आहे. छोटाच घाट आहे पण लय खतरनाक आहे. आत्ताच मागच्या आठवड्यात कुठे ट्रक पडला होता खाली. तर हा कॉर्नर आहे हा. वरना गाड्या येतात आणि सगळी इकडे भिंतीला ठोकतात. आपला भोसते घाट डेंजरस. यो बघा ट्रक बोललो होता ना आता झाला होता ऍक्सिडेंट मागच्या आठवड्यात. कसं आहे डायरेक्ट खाली गेला. भावानं आपण आलो आता परशुराम घाटात. इकडं सरळ गेलं की त्या साईडला परशुराम मंदिर आहे. तिकडं माझी शाळा पण आहे. तिकडं मी शाळेला यायचो खालना. मस्त आपलं रोज. आम्ही जेव्हा शाळेत यायचो ना तेव्हा ह्या घाटात एकदम छोटा होता. पावसाळ्यात लय मजा यायची. सुट्टी फेडायची एकदम दरड कोसळल्या हे घाट बंद आम्हाला सुट्टी. आलोय आपण चिपळूणला. बहादूरशेख नाक्यात. काय पूल पाडला तर काय अजून बननाच भाई. किती वर्ष झाले या पूल रस्त्याचं काम चाललंय. ब्रिज काय हा कम्प्लीट व्हायना. मुंबई गोवा सीन्स. आता 15 मिनिटात मी घरी पोहोचतोय. फायनली आपण आलोय आपल्या गावात. लय ऊन लागलंय. होऊ शकताय तुम्ही केवढं ऊन पडलंय बाहेर. गावाकडे आलाय म्हणजे लय ऊन लागते बघा. पोचलो फायनली पोचलो.
तर मित्रांनो, तुम्हाला व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे इन्स्टालाही फॉलो करायला विसरू नका. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाचा हँडल देऊन टाकेल आणि अशा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आपण आलोय आपल्या घरी. आपण बसलोय आपल्या घरी फायनली. किती वेळ लागला यायला? 8ला निघाला होता, 1:30 वाजला.